तर मीरा रोड मारहाण प्रकरणावर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडेलच असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। संतप्त प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे। मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती। त्यावर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। आज तो आपने क्या बोला? क्या बोला आपको? आप इधर ही बोले मेरे को। बोलो सीखेगा करके क्या बोले? क्यों मराठी बोलेगा मतलब? ये क्या होता है? क्यों मराठी बोलो? महाराष्ट्र में ना इतना मालूम है? बोलो महाराष्ट्र में कौन कौन सी भाषा बोली जाती है? सब भाषा कौन सी भाषा? ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तुम्ही एवढे वर्ष राहिलात, महाराष्ट्रात पोट भरलात, इथल्या आगरी कोळी समाजाच्या जागा विकत घेतल्यात आणि त्यांच्या जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं। त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहित नाही। त्याने जर उत्तर दिलं असतं इथली भाषा मराठी आहे आणि आम्हाला बोलायला कमी आहेत, आम्ही समजून घेतलं असतं। त्या माणसाचा त्या व्हिडिओ मधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचललाय। आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही, परंतु ज्या पद्धतीचा त्याचा ॲटिट्यूड होतं ना, तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस, तर त्यांनी पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं। त्यावेळेला हिंदी सक्तीचा जेव्हा GR रद्द केला गेला त्यावेळेला मीरा भाईंदरमध्ये आमचे पदाधिकारी मिरवणूक काढत होते, विजयाचा जल्लोष करत होते। कोणतरी मला वाटतं 2-3 लोक तिथे त्या दुकानामध्ये पाण्याची बॉटल घेण्यासाठी तिकडे गेले, तर तो दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना मीरा रोड में मराठी का चलती है या तो हिंदी चलती है, त्याच्यावरनं बाचाबाची झाली। तो अख्खा व्हिडिओ आहे। मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे, त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय। आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो। ही आमची पक्षाची भूमिका आहे।